नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आता 1241 म्हणजे नवीन जे मंडळ ॲड झाली त्या मंडळांची आदेशसहित आता त्या शेतकऱ्यांना मिळणार 26,300 रुपये प्रति हेक्टर। 1 हेक्टर ते 3 हेक्टर पर्यंतची ही मर्यादा असणार आहे। त्याचबरोबर नवीन GR आणि यादी सुद्धा मित्रांनो आली आहे। ती यादी कुठे बघायची ही संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, जे नवीन मंडळ ॲड झाले त्या मंडळांची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील किती मंडळ आहेत। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण नवीन जी 220 मंडळ आहेत त्या मंडळांची सुद्धा आपण सविस्तर माहिती आता पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचप्रमाणे ही रक्कम किती तारखेला आणि किती वाजता म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी किती वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हे संपूर्ण माहिती आता आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पहिल्याने 1140 मंडळांचा हा दुष्काळी अनुदानामध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता। आता नवीन 240 मंडळांचा सुद्धा नवीन 220 महसूल मंडळांचा समावेश या नवीन यादीमध्ये सुद्धा आता करण्यात आलेला आहे। जर आपण राज्याचा विचार केला तर राज्यातील आणखी नवीन 220 महसूल मंडळांचा दुष्काळी जाहीर करण्यात आले आहे। मित्रांनो, यामध्ये पर्जन्यमापक नसलेल्या क्षेत्रांचा तसेच नव्याने स्थापन झालेल्या महसूल विभागांचाही आता यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। या सर्व शेतकऱ्यांना आता 23,600 रुपये प्रति हेक्टर रक्कम ही जमा होणार आहे। जर आपण ही मदत बघितली तर मदत व पुनर्वसन विभागाने शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय हा घेतला होता। 40 तालुक्यामधील आपण जर बघितलं 1021 महसूल मंडळी यापूर्वीच त्यांना दुष्काळी म्हणून घोषित केलेले होते। आता नवीन 220 मंडळे सुद्धा त्यामध्ये ॲड केल्यानंतर आता महसूल मंडळांची जर संख्या आपण बघितली तर 1021 आणि हे 220 तर एकूण 1241 नवीन महसूल मंडळ आता मित्रांनो टोटल तयार झालेले आहे। या महसूल मंडळांना आता सविस्तर म्हणजे जशी पहिल्या महसूल मंडळांना रक्कम मिळाली होती तशी या नवीन महसूल मंडळांना सुद्धा आता ही रक्कम मित्रांनो वितरित केल्या जाणार आहे। त्याचप्रमाणे ज्या सुविधा हा पूर्वी 1021 महसूल मंडळांना मिळाल्या होत्या त्या सर्व सुविधा आणि शिक्षण शुल्कात माफी ही सुद्धा या नवीन महसूल मंडळांना होणार आहे। कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता ज्या महसूल विभागात पाऊस मोजमाप यंत्रे उपलब्ध नाही किंवा जिथे 750 मिमी पेक्षा सुद्धा कमी पाऊस आहे, मित्रांनो बघू शकता तुम्ही जिथे महसूल मापन यंत्र नाही मित्रांनो, अशा 750 मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे अशा विभागात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। सविस्तर यादीत नव्याने जाहीर झालेल्या 12 तालुका दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील 220 महसूल मंडळांचा नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे। ते 12 जर आपण 12 जर तालुके बघितले तर त्या तालुक्यातील किती महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याची संख्या सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये शेवटी बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ मधात कुठे स्किप करू नका, व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। तर मित्रांनो बघू शकता नवीन 220 महसूल मंडळांना ही मदत मिळणार आहे। त्याचप्रमाणे जर आपण नव्याने जाहीर झालेल्या 220 महसूल मंडळाची यादी जर बघायची म्हटलं मित्रांनो तर ती यादी मित्रांनो सविस्तर असे 12 जिल्हे आलेले आहे। मित्रांनो त्या 12 जिल्ह्यांना आता ही महसूल मंडळाची 23,600 रुपये प्रति हेक्टर 1 हेक्टर आणि याची मर्यादा 1 हेक्टर पासून तर 3 हेक्टर पर्यंत आहे। चला तर आपण ती यादी आता बघूया। जर त्या यादीमध्ये आपण विचार केला तर 1 नंबर नागपूर विभागातील 22 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर जर बघितलं आपण वर्धामधील 8 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। जर आपण वर्ध्याच्या नंतर बघितलं तर चंद्रपूरमधील 23 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। जर आपण पुढे बघितलं तर पुढे आहे गडचिरोलीमधील 19 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। नंतर धुळेमधील 22 महसूल मंडळी आणि जळगावमधील 19 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता। पुढे जर बघितलं आपण अहमदनगरमधील 34 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला। जर पुढे बघितलं तर पुणेमधील 14 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्यानंतर जर बघितलं आपण तर सांगलीचे 3 महसूल मंडळी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर कोल्हापूरमधील 10 महसूल मंडळे यामध्ये समाविष्ट आहे। त्याच्यानंतर बघितलं तर आपण सातारामधील 12 महसूल मंडळांचा समाविष्ट करण्यात आली। मित्रांनो ही होती 12 तालुक्यांची यादी जी आपण सविस्तर महसूल मंडळासहित आपण मित्रांनो बघून घेतली। तर मित्रांनो, राज्यातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या आणि दुष्काळ जाहीर केलेल्या महसूल विभागातील शेतकऱ्यांना सवलतीत लाभ मित्रांनो गुढीपाडव्यापासून आता सविस्तर लाभ हा मिळणार आहे। मित्रांनो ही होती माहिती। धन्यवाद।